मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण पोलीस भरती 2026 मध्ये विचारलेले प्रश्न. ठीक आहे. म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला जेवढे गुणोत्तर प्रमाण या चॅप्टर विचारलेले प्रश्नाला आपण बघणार आहोत. आणि पहिला प्रश्न आहे 25 चे 85 गुणोत्तर प्रमाण किती हा विचारला आपल्याला कोल्हापूर पोलीस मध्ये. एकदम सोपी प्रश्न आहे. 25 चे 45 गुणोत्तर प्रमाण किती? 5 5 25 5 9 45 म्हणजे काय 50 9. एकदम सोपी प्रश्न होता. तुला कोणता आहे ते पर्याय क्रमांक 4. 50 9 तर 50 9 पाहिजे, आपण 9 5 लिहू शकत नाही. नेक्स्ट बघा काय ते 3 लिटरचे 400 ml ची गुणोत्तर प्रमाण किती चंद्रपूर पोलीस 2026. तर बघा 3 लिटरचे 400 ml ची 3 लिटरचे 400 ml ची प्रमाण पाहिजे आपल्याला. इथं आहे लिटर आणि इथं काय ml. ठीक आहे. तर लिटरला करू आपण ml. 3 लिटर म्हणजे किती 3000 ml आणि इथं काय पाहिजे 400 ml. 0 0 कट 0 0 कट म्हणजे किती उरला 30 आणि 4 बे दुनी 4 आणि बे 15 30. तर प्रमाण काय ते आपलं 15 2. हे आपलं काय ते योग्य उत्तर येते 15 2. म्हणजे आपल्याला 2 15 नाही जे पाहिजे, जे पहिलेचे नंतर ते नंतर. नेक्स्ट बघू आपण खालील पैकी सर्वात कमी गुणोत्तर कोणते. सर्वात कमी गुणोत्तर कोणते आहे. बघा इथं जरी लिहिलं नसेल कोणत्या पेपरमध्ये विचारला, पण सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे पोलीस भरती 2026 यामधले आहेत. बघा भाग तुम्ही 7/15. जर आपण याला 15 भाग दिले तर 15 चूक 60 किती उरले 10. दुसरा कोणता आहे 15/23. 0 पॉईंट दिला 0 23 सक 138. तिसरा भाग आपला 17/25. 0 पॉईंट दिला 0 25 सक 150. आणि चौथा भाग आपला 21/39 असं बसतो. 39 पाचीचा भाग बसतो. ठीक आहे 195. तर 0.5 आपल्याला सर्वात लहान कोणता दिसला 0.4. त्याप्रमाणे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक 1 हे काय ते योग्य उत्तर येते. नेक्स्ट बघा काय म्हणते कॉफीची किंमत किती आहे 24 रुपये प्रति 100 ग्रॅम. कॉफीची किंमत किती आहे 24 रुपये प्रति 100 ग्रॅम. आणि चहाची किंमत 180 रुपयाला. इथं थोडस काही झालं नाही 180 रुपयाला 1 kg असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे काय म्हणते 24 रुपयाला 100 ग्रॅम आणि 180 रुपयाला 1 kg याचं प्रमाण पाहिजे. बघा 180 रुपयाला 1 kg म्हणजे 180 रुपयाला 1000 ग्रॅम. 0 कट इकडे 0 कट म्हणजे काय 18 रुपयाला 100 ग्रॅम. ठीक आहे. इथे किती 24 रुपयाला 100 ग्रॅम आणि हा येते 18 रुपयाला 100 ग्रॅम. आता याचं प्रमाण 24/18. 6 चूक 24 साइन 18 म्हणजे 4/3 हे काय येते योग्य प्रमाण. 4/3च लागेल. 3 म्हणजे 3/4 हे चालणार नाही. आपल्याला काय पाहिजे 4/3. उत्तर आपलं हे 4/3 हे काय आपलं योग्य उत्तर येते. नेक्स्ट बघू दोन संख्येचे गुणोत्तर किती आहे 3/5 आणि त्यांची बेरीज किती आहे 64. प्रमाण किती आहे त्यांचं 3x आणि 5x. यांची काय पाहिजे बेरीज म्हणजे किती आहे ते 8x. किती आहे ते 64. आपण सॉल्व्ह करू x बरोबर 64/8. तर x बरोबर 8. आपल्याला कोणती संख्या पाहिजे लहान. त्यातली लहान कोणती आहे 3x. 3x 3 गुणेला 8 8 त्रिक 24 8 त्रिक 24 हे काय ते आपलं योग्य उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे ते 4 हे काय ते आपलं योग्य उत्तर येते. नेक्स्ट धीरज आणि धरतीचे प्रमाण किती आहे 7/3 आहे. कोणते आहे 7/3 म्हणजे 7x आणि 3x. यातलं काय पाहिजे आपल्याला फरक म्हणजे काय पाहिजे वजा. यातला जो फरक येतो तो येतो 4x म्हणजे किती 40. 4x म्हणजे किती 40. तर x बरोबर 40/4. तर x बरोबर काय ते आपला 10. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलं त्यांची बेरीज विचारली. मला सांगा 7x आणि 3x यांची जी बेरीज येते हे ते 10x. x ची किंमत काढली आपण 10. तर 10 गुणेला 10 आपलं उत्तर काय ते 100. ठीक आहे. आपला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा. उत्तर काय आपलं 100 म्हणजे आपलं आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे
प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आणि आपलं 15 ते 20 दिवसात आपलं लाईव्ह क्लास पण चालू होणार आहे. ते तुम्हाला युट्यूबवर मी सांगणारच कधी चालू होणार आहे. तर नेक्स्ट बघा, शुभम आणि अनिल यांना 3-5 याप्रमाणे 24 केळी वाटली. प्रमाण काय होतं? 3x आणि 5x. यांना दोघां मिळून किती केळी? दोघं मिळून म्हणजे 8x. किती केळी वाटली? 24. तर x बरोबर 24/8. तर x बरोबर किती? 3. ठीक आहे. आता शुभमला किती केळी भेटली? शुभम कोणता आहे? पहिला. शुभम किती आहे आपला? 3x. 3x. 3 गुणिले आपला x ची किंमत किती आहे? 3. 3 त्रिक 9. शुभमला किती केळी भेटली? शुभमला भेटली 9 केळी. ठीक आहे. नेक्स्ट सगळे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती 2026 मध्ये विचारले गुणोत्तरपणा चॅप्टरवर. नेक्स्ट बघू, त्रिकोणाचा एक कोण इतर दोन कोणाच्या बेरजी इतका आहे आणि त्या दोन कोणाचे प्रमाण आहे 4:5. जे दोन कोण आहेत तर पहिलं काय ते 4x आणि 5x. त्रिकोणाला कोण किती? तर 3. त्याचा तिसरा कोण जो आहे यांच्या बेरजी इतका आहे, म्हणजे यांची बेरीज म्हणजे प्रसंचार 9x. हे त्यांचं प्रमाण. आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे जो त्रिकोण असतो हा किती डिग्रीचा असतो? 180 डिग्रीचा असतो. ठीक आहे. म्हणजे याचा आपण याची बेरीज प्रसंचार 9 9 18 म्हणजे 18x बरोबर किती येते? 180. तर x बरोबर 180/18. x बरोबर किती आला आपला? 10. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं, काय विचारलं? तर त्या कोणातील कोणाचे माप किती? ते तिन्ही कोण विचारले. प्रश्न तुम्हाला रायगड 2026 ला विचारला. काय तिन्ही कोणाचे माप? तर बघा, पहिला कोण कोणता आहे? 4x. x म्हणजे किती आला आपला? 10. 10 गुणिले 4 40 डिग्री. दुसरा कोणता आहे? 5x. 5 गुणिले 10 म्हणजे 50 डिग्री. आणि तिसरा आहे 9x. 9 गुणिले 10 किती येते? 90 डिग्री. याची जर बेरीज केली तर काय ते 180. म्हणजे 40 50 90. 40 50 90 म्हणजे पर्याय क्रमांक 2. याला काय येते? उत्तर येते. नेक्स्ट बघा, एका त्रिकोणाचे अंतरकोन म्हणजे 180 आहे आणि त्याचा जो बाह्य कोण आहे तो येतो 360. त्रिकोणचा जो अंतरकोन येतो अंदरचा कोण तो येतो 180 आणि याचा जो बाहेरचा कोण येतो ते काय येतात? 360. बाह्य कोण हा काय येतो? बाह्य कोण. आणि हा येतो आंतरकोन. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं? आंतरकोन. 4 6 5 आहे म्हणजे 4x 6x आणि 5x. यांची जी बेरीज आहे यांची काय येते? बेरीज आहे ती किती येते? 6 15x म्हणजे किती? 180. अंतरकोन किती? 180. आपण x ची किंमत काढू. x बरोबर 180/15. तर x बरोबर काय येतो आपला? 12. ठीक आहे. आपल्याला कोणता कोण पाहिजे? सर्वात मोठा कोण पाहिजे. काय पाहिजे? सर्वात मोठा कोण. तर सर्वात कोणता मोठा आहे? 6x. 6x. 6 गुणिले x मूल्य किती आहे? 12. 12 सकम 72 डिग्री. कोणता कोण? आपला मोठा कोण. ठीक आहे. नक्की आहो. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. बघा, नेक्स्ट खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर प्रमाण 3:7 आहे. किती आहे? 3:7. हे कोणती आपली खुर्ची आणि टेबल याचं प्रमाण किती आहे? 3x आणि 7x. टेबलाची किंमत द्यायला आपल्याला किती? 441. टेबल म्हणजे टेबल किती आहे? 7x बरोबर 441. आपण x मूल्य काढू. 441/7. 7 सकम 42. 2 उरले 7 त्रिक 21. आपलं x मूल्य किती निघलं? 63. आपल्याला कोणाची किंमत काढणार आहे? खुर्ची. खुर्ची किती आहे आपली? 3x. खुर्ची किती आहे आपली? तर 3x. 3 गुणिले उत्तर काय आपलं? x मूल्य 63. 3 त्रिक 9 साइन त्रिक 18. काय आहे आपलं? 189. पर्याय क्रमांक 2 एक आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे. 3 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्तीची वयाची सरासरी दिली आहे. एकूण दिले नाही, आपण एकूण काढू. 3 व्यक्ती गुणिले 28. 3 8 24. 2 3 दुनी 6 7 8 किती येते? 84. 3 संख्येची बेरीज काय येते आपली? 84. बघा, आणि यांचं प्रमाण काय दिलं आहे? 3 4 7. 3x
4x आणि 7x यांची काय येते बेरीज. 7 आणि 3 10 4 14. 14x बरोबर किती येते 84. तर x चं मूल्य काढू 84 भागिले 14. 14 सक 84 x चं मूल्य भेटलं. आता विचारलं काय सर्वात लहान व्यक्ती कोण प्रश्न विचारला पहिले कोल्हापूर पोलीसला. ठीक आहे सर्वात लहान कोण आहे 3 आहे 4 आहे की 7 आहे लहान कोण येतो 3x. लहान विचारला लहान काय आपला 3x 3 गुणिले 6 साइन 18. हे काय ते आपलं योग्य उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघू आपण 8 संख्येची सरासरी 100 आहे. शेवटी सरासरी आपण करू त्याला एकूण. 8 संख्येची सरासरी काय आहे 100. तर एकूण पकडत ते किती होतात 800. त्यातली एकूण 5 संख्येची बेरीज हे बेरीज द्यायला एका सरासरी 5 संख्येची बेरीज किती आहे 100. मग उरल्या किती 8 मधून 5 गेल्या 3 म्हणजे 3 संख्या किती आहे आपल्या 300. उरलेल्या 3 संख्येची बेरीज किती आहे 300. आणि त्या 3 संख्येचं प्रमाण काय दिलाय 1x 2x आणि 3x म्हणजे किती 3 2 5 6x. हे 6x म्हणजे किती येते 300. तर x बरोबर 300 भागीला 6 6 पंच 30. तर x बरोबर आपलं उत्तर किती येते 50. x बरोबर उत्तर किती येते 50. आपल्याला काय विचारलं तर त्या 3 अंक कोणते. तर पहिला अंक कोणता आहे 1x. पहिला अंक कोणता आहे 1x. 1 गुणिले 50 उत्तर काय आहे 50. दुसरा अंक कोणता आहे 2x. 2 गुणिले 50 जर केलं 2 गुणिले 50 तर काय येतो 100. तिसरा कोणता आहे 3x. 3 गुणिले 50 जर केला तर किती येते 150. इफायला पाहिजे 50 100 150. 50 100 150 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय ते आपलं योग्य उत्तर येईल. ठीक आहे नेक्स्ट बघू 720 मध्ये अ ब क यांचे 3 हिशे वाटे. ठीक आहे एकदम सोपी आहे हिशेवाटी सुद्धा तुम्हाला असं सॉल्व्ह करता येईल. कसं प्रमाणायचं 1x 2x आणि 3x तिघांचे मिळून किती आहेत 3 आणि 2 5 आणि 1 6x आणि तिघांचे मिळून किती आहेत 720. 720 आपण काय करू x मूल्य काढू x बरोबर 720 भागेला 6. x बरोबर 12 सकम 72. x मूल्य किती निघालं आपलं 120. ठीक आहे आपल्याला काय पाहिजे तर ब चा वाटा पाहिजे. आपला ब कोणता हाय आपला अ हाय आपला ब हा आपला ब किती आपला 2. ब किती आपला 2x म्हणजे 2 गुणिला 120. उत्तर काय 240. हे काय आपलं योग्य उत्तर येईल. ठीक आहे नेक्स्ट बघू 2 संख्येचे प्रमाण काय 3:5. ठीक आहे आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक तर अवश्य करा मित्रांनो. ठीक आहे बघा 2 संख्येचे प्रमाण किती आहे 3x आणि 5x त्यात 7 मिळवले म्हणते अधिक 7 अधिक 7. तर काय म्हणते प्रमाण 11 16 होते. ठीक आहे आता क्रॉस हे समजलं का 3:5 होते ते एक संख्येत 7 मिळवले तर याचं प्रमाण काय होते गुणोत्तर प्रमाण 11 16 होते. ठीक आहे आता सॉल्व्ह करू आपण 3x अधिक 7 गुणिला 16 हा क्रॉस मारते बरोबर 11 गुणिला 5x अधिक 16 गुणा 16 48x 8 56 56 डबल म्हणजे 112. 11 पाची 55x 11 साती 77. ठीक आहे आपण आता x ची किंमत काढू 112 बरोबर 55 एक मिनिट 112 16 48x अधिक 156 बरोबर 55x. ठीक आहे 156 वजा 77 आणि 55x वजा 48x. आपण x मूल्य काढू x ची किंमत तिकडे संख्या काढली इकडे जो अधिक आहे तो का झाला वजा जो अधिक आहे तो का झाला वजा. इथं उरलं समजा 6x 56 6 बारा इथं आपला गुणाकार गलतच होऊन राहिला. एक मिनिट 3x अधिक 7 इथे काय पाहिजे 16 16 48x आणि सैन 7 112. ठीक आहे बरोबर बरोबर इथं इथं आपलं 112 वजा 77. ठीक आहे आता बघा 12तून 7 गेले तर उरले 5 आणि 10तून 7 गेले 3 इथे उरले 48 इथे उरले 7x 35 भागेला 7 बरोबर x 7 5 35. x मूल्य काय निघालं आपलं
5 आपल्याला काय पाहिजे तर त्या संख्या कोणत्या तर पहिली संख्या कोणती आपली 3x 3 गुणिले 7 आपला कोणता आहे 35 35 नाही 5 5 3 गुणिले 5 उत्तर का आपलं अरे 3x 3 गुणिले 5 आपलं उत्तर किती आहे 15 आणि दुसरी किंमत आपली 5x 5 गुणिले 5 उत्तर का आपलं 25 म्हणजे एक पाहिजे आपल्याला 15 आणि एक पाहिजे आपल्याला 25 त्यात आहे का तर नाही तर कोणते येते यापैकी नाही ठीक आहे नेक्स्ट बघू आपण ठीक आहे नेक्स्ट बघू आता दोन संख्येचे प्रमाण 3:4 त्यामध्ये प्रत्येकी 12 जोडल्यास प्रमाण काय होते 4:5 म्हणजे काय 3x 4x प्रत्येक किती जोडले बनते 12 जोडले मागचं उदाहरण आणि हे उदाहरण काय सेम आहे ठीक आहे प्रमाण काय होते 4:5 इथं काय होते क्रॉस मल्टिप्लाय 3x अधिक 12 गुणिले 5 आणि 4x अधिक 12 गुणिले 4 आता आपण गुणू 5 त्रिक 15x 12 पंच 60 बरोबर 4 चूक 16x अधिक 12 चूक 48 ठीक आहे 60 वजा 48 आणि 16x वजा 15x तर किती उरले टी 12 बरोबर x x मूल्य काय निघलं आपलं 12 आपल्याला काय पाहिजे दोन्ही संख्या पाहिजे तर पहिली संख्या कोणती आपली पहिली आहे 3x 3x x मूल्य किती आपलं 12 3 गुणिले 12 12 त्रिक 48 दुसरी कोणती आपली 4x 4x म्हणजे 4 गुणिले 12 12 चूक 48 इथं पाहिजे 12 त्रिक 36 ठीक आहे म्हणजे एक उत्तर आपलं 36 आणि दुसरं कोणतं आहे 48 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रकारे आपण पोलीस भरती 2026 यामधले गुणोत्तर प्रमाण यातील संपूर्ण गणित नाही घेतले हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 2 म्हणजे याच्या पुढचे गणित ठीक आहे धन्यवाद जय हिंद